शाळेच्या पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचं देखील आगमन झालेलं आपलं देखील मनपूर्वक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत, त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, मंगलप्रभात लोढा, त्याचबरोबर दादा भुसे आणि छगन भुजबळ ही सगळी मंत्रिमंडळी आज पुण्यात पोहोचलेली आहेत। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणे जिल्ह्यातल्या मूळ गाव खानवडी इथं उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित विचारांना साकार करणाऱ्या या प्रकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित आहेत। उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधलाय। तिथलाच हा कार्यक्रम आहे। ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन पार पडले। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन झालं। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आणि त्याच निमित्तानं राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। हे स्वागत करण्यासाठी मी विनंती थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी तिथे उपस्थित आहेत आणि त्या कार्यक्रमासंदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतील। ज्ञानेश्वर, पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या खानवडी गावात जे मूळ गाव आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं, या खानवडी गावात हा सगळा कार्यक्रम सुरू आहे। ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला पुण्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील उपस्थिती आहे। मंत्री छगन भुजबळ यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे आणि या शाळेचं उद्घाटन काही वेळापूर्वी या ठिकाणी पार पडलेला आहे आणि जो कार्यक्रम आहे तो या शाळेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सध्या सुरू आहे। इयत्ता बालवाडी ते इयत्ता 12वी पर्यंत सीबीएसई अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा अशा सगळ्याच गोष्टींचा समावेश या शाळेमध्ये आहे आणि हे मूळ गाव महात्मा ज्योतिबा फुले यांचं असल्यामुळे इथे जी शिक्षणाची चळवळ त्यांनी सुरू केली त्याला अनुषंगानं हा एक महत्वाचा प्रकल्प, जिल्हा परिषदेची अत्यंत सुंदर अशी शाळा या ठिकाणी बांधण्यात आली आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, ही शाळा जी आहे जिल्हा परिषदेची शाळा, अर्थात आजच्या दिवसाचं औचित्य साधून हा उद्घाटन समारंभ पार पडलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दृश्य आपण पाहतो, ज्यावेळी उद्घाटन समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त उद्घाटन पार पडलेलं आहे। या शाळेत अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या गेल्या आहेत।